द्वितीय वर्षातील शेतमाल प्रक्रिया या विषयातील आपण नवीन प्रकरणाला चालू करणार आहोत. तर या पहिल्या आपण शेतमाल प्रक्रियेमध्ये तीन विभाग आहेत. त्यातला पहिले फळे व भाजीपाला प्रक्रिया हा पहिला विभाग, दुसरा दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान हा दुसरा विभाग, आणि त्यानंतर तृणधान्य गळीत धान्य आणि कडधान्य प्रक्रिया हा तिसरा विभाग. असे यामध्ये 3 विभाग आहेत. तर त्यातील आपला पहिला फळे व भाजीपाला प्रक्रिया, यातील आपण 18 प्रकरणं बघितले आहेत. तर त्यामध्ये आपण फळे आणि भाजीपाला प्रक्रिया म्हणजे काय, कुठल्या फळापासून आणि भाजीपाल्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात, तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे पॅकेजिंग, मार्केटिंग, त्यानंतर त्याचे नियोजन आणि परवाने कशा पद्धतीने तयार केले जातात, तसेच त्याला ज्या काही विविध शासकीय योजना असतात, बँक अनुदान असतात, तसेच काही प्रस्ताव असतात, त्याचाही आपण यामध्ये अभ्यास केला आहे. तसेच त्यानंतर एक नवीन जी संकल्पना घातली आहे ती आहे अन्न प्रक्रिया प्रांगण म्हणजेच फूड पार्क. तर याची आपण संकल्पना, सवलती आणि सुविधा यांचा अभ्यास केला आहे. तर आता मग आपण दुसऱ्या विभागाकडे जाणार आहोत. तो दुसरा जो विभाग आहे तो दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान, याला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान यातील जे नवीन प्रकरण आहे, प्रकरण नंबर 19, दुग्ध व्यवसायाची ओळख आणि महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय, हे आपण आज बघणार आहोत. इसवी सन 6000 ते 8000च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेमध्ये दुग्ध उत्पादनासाठी गोपालनाची सुरुवात झाली. म्हणजे सर्वात पहिले दुधाचा पशुपालन हे सुरू केलं कुठं, तर आशिया आणि आफ्रिकेसाठी, आणि ते हे दूध उत्पादन या मोटोसाठी गोपालनाची सुरुवात करण्यात आली. दूध, लोणी, चीज यांचा आहारामध्ये समावेश आणि त्यांचे महत्त्व हे सध्या हे जुने काही पवित्र ग्रंथ आहेत त्यामध्ये हे आढळून येतात. तर मग लोण्याच्या आहारातील महत्त्व व धार्मिक कार्यात, पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी उपयोग असा होत असतो. तर वेदामध्ये भरपूरशा काही कालावधीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे लोणी आहे, तूप आहे, यांचा उपयोग औषध म्हणूनही करण्यात येत आहे. मग तसं बघायला गेलं तर मग दूध व्यवसायाला खऱ्या अर्थाने 1850च्या दरम्यान ही चालना मिळाली. म्हणजे 1850च्या काळामध्ये युरोपीय देशामध्ये या व्यवसायात क्रांतीची सुरुवात झाली. मग पशुपालन हे भारतीय शेती व्यवस्थेचे एक अविभाज्य अंग आहे. वैरण उत्पादन असो, चारा उत्पादन, वेगवेगळ्या पिकांपासून मिळणारे दुय्यम दर्जाचे उत्पादन म्हणजे कडमा, सरमाड, पेंडा, वेल इत्यादी, या उत्पादन जे मिळतं आहे आपल्याला त्यावर जनावरांचे हे पोषण केले जाते. तर मग शेतीच्या जे काही मशागतीची कामे असतात, ओढ कामे असतात, त्यासाठी ह्या जनावरांचा उपयोग करण्यात येतो. तसेच मग या जनावरांपासून जे काही मलमूत्र निघतो या मलमूत्रांचा उपयोग खत म्हणूनही केला जातो. तसेच त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर ग्रामीण भागामध्ये या जनावरांच्या शेणाचा उपयोग गोवऱ्या लावण्यासाठी करण्यात येतो. तर मग या गोवऱ्यामुळे काय होतं, तर त्यामुळे जे ग्रामीण व्यवस्थेमधील जे इंधनावरील खर्च आहे तो कमी होण्यास मदत होतो. आणि याचा सर्वात महत्त्वाचा फायदा मुख्य म्हणजे अतिरिक्त दुधाची जी विक्री होते त्यातून शेतकऱ्यांना हा पैसा मिळत असतो. मग आता दुधाचे जे काही आहारातील महत्त्व आहे आणि जगाची काही वाढती लोकसंख्या सध्या वाढत आहे, हे सर्वांचा जर विचार केला तर सध्या दुधाची गरज ही सध्या भागत नाही. तर मग दुधाची गरज भागण्यासाठी किंवा ते अतिरिक्त दुधाचे उत्पादन होण्यासाठी गाई म्हशींची पैदास करणे, तसेच जागतिक स्तरावर याचा संशोधन हे सध्या चालू झाले आहे. तर मग भारतातील पहिली जी काही दुग्धशाळा आहे ती 1889 साली अलाहाबाद येथे सुरू झाली. त्यानंतर मग इतरही हळूहळू दुग्धशाळांची निर्मिती ही होऊ लागली. त्यानंतर मग भारत सरकारने 1951 नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर दुग्धशाळेचा विकास व दूध उत्पादक अधिक फायदा मिळावा यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये 1951 नंतर भारत सरकारने दुग्धशाळेचा विकास करण्याचे, तसेच जे काही दुग्ध उत्पादक आहेत त्यांना अधिक फायदा कसा मिळू शकेल यासाठी अनेकशा योजना राबविण्यात आल्या. मग आता बघायचं झालं तर मग सध्या दूध व्यवसाय जो आहे तर त्याची भारतातील स्थिती कशी आहे ते बघू. तर मग भारतातील तसेच महाराष्ट्रातील जनावरांची संख्या ही खाली जी काही आपण तक्ते केले त्यामध्ये दिली आहे. तर मग भारतातील जनावरांची संख्या ही 2003च्या अनुषंगाने बघायला गेलं तर मग भारतामध्ये गायींची संख्या 185
2 दशलक्ष इतकी भारतामध्ये गायींची संख्या आहे. तर त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 20 दशलक्ष इतकी गायी आहेत. म्हशींची संख्या बघायला गेलं तर 97 दशलक्षाच्या आसपास भारतामध्ये म्हशी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 4.5 दशलक्ष या म्हशींचे प्रमाण आहे. तसेच मग भारतामध्ये शेळ्यांची जी संख्या आहे ती 124.4% एवढी दशलक्ष शेळ्यांची संख्या आहे. तर महाराष्ट्रामध्ये 10 दशलक्ष शेळ्यांची संख्या आहे. तसेच मेंढ्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर भारतामध्ये 64 दशलक्ष या प्रमाणात मेंढ्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 4 दशलक्ष या प्रमाणामध्ये मेंढ्यांची संख्या आहे. तर मग भारत आणि महाराष्ट्राच्या तुलनेत बघायला गेलं तर मग भारतात तुलनेत महाराष्ट्रात गायींचे प्रमाण 10.79 या टक्केवारीमध्ये आहे. मग एकूण जर प्रमाण बघायला गेलं गायी या म्हशी किंवा जनावरांचे भारताच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये, तर ते प्रमाण भारताच्या तुलनेत महाराष्ट्राचे हे 7.47% इतके आहे. त्यानंतर मग दूध उत्पादन. हे दूध उत्पादनामध्ये सद्यस्थिती काय आहे? तर मग सध्या भारतामध्ये दूध उत्पादन वाढीचा वार्षिक वेग हा 5% आहे. तर ह्या 5% असूनही हा उत्पादन वाढीचा वेग हा जे काही प्रगत देश आहेत त्यांच्यापेक्षा आपला भारत हा विकसनशील देश असूनही हा वार्षिक वेग चांगल्या प्रकारे आहे. सन 2004च्या बघायला गेलं तर जगामध्ये एकूण दूध उत्पादन हे 612 दशलक्ष टन एवढे होते. आणि त्यामध्ये प्रामुख्याने जे युरोपियन समाजातील देश आहेत, भारत आहे, अमेरिका, रशिया इत्यादी देशांचा हा समावेश होतो. तर मग भारतात एकूण दूध उत्पादन जे होते तर त्याचं कशा प्रकारे होतं? तर भारतात एकूण दूध उत्पादन हे 102 दशलक्ष टन एवढं भारतातील एकूण दूध उत्पादन होते. मग दुधाचा जे विनियोग आहे, जे दुधाचा विनियोग म्हणजे दुधाचा वापर हा भारतामध्ये 100% केला जातो. मग ह्या 100%पैकी फक्त निव्वळ दूध म्हणून जो काय वापर केला जातो तो 46% दुधाचा वापर हा निव्वळ दूध म्हणून केला जातो. त्यानंतर काही दुधापासून भारतीय दूधजन्य पदार्थ तयार केले जातात, तर काही पाश्चिमात्य पदार्थही तयार केले जातात. मग जे काही 46% आपण निव्वळ दूध झाल्यानंतर जे राहिलेलं 54% दूध आहे त्याच्या 54%पैकी 50% दूध हे भारतीय दूधजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जातात. तर मग भारतीय दूधजन्य पदार्थ कुठले? तुपासाठी 33%, दही 7%, खवा 7% आणि चना पनीर बनवण्यासाठी 3% आपल्याचा दुधाचा उपयोग केला जातो. त्यानंतर मग पाश्चिमात्य जे काही आहेत पाश्चिमात्य दूधजन्य पदार्थ त्यामध्ये आईस्क्रीम, चीज, बासुंदी, दूध भुकटी इत्यादीसाठी 4% दुधाचा हा वापर केला. मग भारतामध्ये उत्पादित होणारे जे काही दूध आहे त्या दुधापैकी 54% दूध हे म्हशीचे असते, 43% दूध हे गाईचे व 3% दूध हे शेळ्या मेंढ्यांचे आहे. या प्रमाणामध्ये आपण बघायला गेलं तर दुधाची टक्केवारी भारतामध्ये या चार्टमध्ये दिली आहे. त्यामध्ये म्हशीचे दूध 54%, गाईचे दूध 43% आणि शेळी मेंढी यांचे दूध हे 3% एवढं दुधाचे उत्पादन भारतामध्ये होत असते. तर आपण भारताचं बघितलं तर त्याचबरोबर महाराष्ट्रामधील जर दूध उत्पादन बघायला गेलं तर महाराष्ट्राचे दूध उत्पादन हे उलट परिस्थितीमध्ये दिसून येते. जसं आपण बघितलं म्हशीचे उत्पादन भारतामध्ये सर्वात जास्त आहे, तर महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये गाईच्या दुधाचे उत्पादन हे म्हशीच्या दुधापेक्षाही जास्त आहे. तर मग महाराष्ट्रामध्ये एकूण दूध उत्पादनाच्या 53% दूध हे गाईचे असते. तर त्यापैकी मग 43% म्हशीचे दूध आणि शेळ्या मेंढ्या यांचे जे दुधाचे प्रमाण आहे ते 4% एवढे उत्पादन हे यांच्यापासून होत असते. भारतामध्ये प्रत्यक्ष दुधाचा वापर हा एकूण उत्पादनाच्या 46% केला जातो. म्हणजे जे काय भारतामध्ये दूध उत्पादन होते त्यापैकी फक्त 46% दुधाचाच वापर केला जातो. उर्वरित जे काही दूध बाकी आहे त्यापैकी 4% हे पाश्चिमात्य दूध तयार करण्यासाठी म्हणजे आईस्क्रीम, चीज इत्यादी तयार करण्यासाठी केला जातो. नंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आहे त्यांनी काही हे केलेलं आहे, आपल्याला सुचवलेलं आहे की दररोजच्या आहारामध्ये किती दूध असायला पाहिजे. तर मग भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अनुसार दररोजच्या आहारामध्ये 200 ग्रॅम दूध हे असायलाच पाहिजे. तथापि जर आपण बघायला गेलं तर मग सध्या आपण जेवढे आपलं रिकमेंडेशन केलं आहे त्या प्रमाणात दूध हे उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणजे दूध उत्पादन वाढीस संशोधनाची सध्या गरज आहे. त्यानंतर आपण बघू महाराष्ट्रातील दूध उत्पादन.
महाराष्ट्राची सद्यस्थिती बघायला गेलं तर मग महाराष्ट्राच्या मध्ये पशुगणनेनुसार महाराष्ट्रातील दुधाळ गायींची संख्या ही 28.49 लाख, तर दुधाळ म्हशींची संख्या ही 22 लाखाच्या आसपास आहे. म्हणजेच महाराष्ट्राचे एकूण वार्षिक उत्पादन बघायला गेलं तर आकडेवारीनुसार ते 6.76 दशलक्ष टन असून आहे. तर त्याच हिशोबाने आपण जर बघायला गेलं तर मग महाराष्ट्राचे जे दररोज दुधाची उपलब्धता आहे ती 175 ग्रॅम आहे. मग दररोज दुधाची उपलब्धता देशाच्या सरासरी उपलब्धतेच्या तुलनेत 71 ग्रॅमने कमी आहे. म्हणजे मग असेच आपण जे काही बघितलं की भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आपलं काय सुचवलं आहे की दररोजच्या आहारामध्ये 280 ग्रॅम दूध असायलाच पाहिजे, पण आपल्याकडं त्याचं प्रमाण किती आहे तर त्याचे प्रमाण 175 ग्रॅम एवढंच आहे. म्हणजे जे काही सरासरी दिली त्यापेक्षाही आपण 71 ग्रॅम कमी 71 ग्रॅमने दुधाची उपलब्धता आपल्याकडं कमी आहे. मग महाराष्ट्र शासन आणि सहकाराच्या माध्यमातून सध्या एकूण 31% दूध हे संकलन होते. मग त्याशिवाय जे काही बाकीच्या खाजगी दूध संस्था असतात व वितरक असतात यांच्या माध्यमातून इतर दूध संकलन हे आणि वितरणही केले जाते. मग एकूण दुधाच्या फक्त 10% दुधाचा वापर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये दुधाचे उत्पादन होते त्या उत्पादनापैकी 28% जे दूध आहे ते जे काही उत्पादक असतात किंवा जे शेतकरी असतात ते त्यांच्या घरी वापरले जातं आणि जे काही बाकीचे 10% दुधापासून हे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती केली जाते. मग नंतर महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत जे काही 10 जिल्हे येतात त्याच्या 10 जिल्ह्यांनी आहे जनावरांची संख्या आणि त्यांची उत्पादन आहे ते खाली तक्त्यामध्ये दिलेले आहे. तर मग या चार्टमध्ये दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे त्यांच्या अंतर्गत येणारे जिल्हे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे देशी गाई, संकरित गाई, म्हशी आणि शेळी यांचे हे आपण इथं प्रमाण दिलं आहे. मग ते बघतानाच आपण बघू तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ जे आहे त्यांच्याकडे देशी गाई ह्या 5,610, संकरित गाई 1,400, 14,273, म्हशी 16,781 आणि शेळ्यांची संख्या ही 1,674 इतकी आहे. मग हे जर प्रमाण आपण महाराष्ट्राच्या तुलनेत जर करायला गेलो तर मग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे आणि महाराष्ट्राची तुलना करण्यात आली तर देशी गाई ह्या महाराष्ट्राच्या 46.50% या आपल्या राहुरी विद्यापीठा अंतर्गत येतात. 73.01% संकरित गाई या महाराष्ट्राच्या तुलनेत आहेत. तर म्हशींचे प्रमाण हे 57.57% आहे. तसेच शेळीचे प्रमाण बघायला गेले तर महाराष्ट्राच्या तुलनेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत या 55.65 लाख एवढ्या शेळ्यांची संख्या आहे. म्हणजे जनावर आपण मगाशी जे उत्पादन बघितलं मगाशीच्या चार्टमध्ये आपण जनावरांचे जे काय आहे दुधाचे उत्पादन बघितलं तर आता या चार्टमध्ये आपण महाराष्ट्रातील जे काही जनावरे आहेत त्यांची संख्या बघणार आहोत. तर जसं आपण पाठीमागे बघितले ते आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याच पद्धतीने ज्यांच्याकडे जेवढे 10 जिल्हे आहेत त्यांच्या अंतर्गत त्या 10 जिल्ह्यामधील आपण ही जनावरांची संख्या बघणार आहोत. मग ही जनावरांची संख्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये देशी गायींची संख्या ही 36.41 लाख आहे. तर संकरित गायींची संख्या 50.92 लाख एवढी आहे. तसंच त्याचप्रमाणे म्हशीची संख्या ही त्या 78 लाख एवढी आहे. तर ह्या जे काही टक्केवारी दिली आहे शेवटच्या कॉलममध्ये रोमध्ये ती महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत जे काही 10 जिल्हे येतात त्यांच्या तुलनेमध्येही दिलेली आहे. मग महाराष्ट्रामध्ये सध्या 4 विद्यापीठे कार्यरत असून आहेत. मग त्यापैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या कार्यक्षेत्र अंतर्गत हे 10 जिल्हे येतात. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी हे 10 जिल्हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत येतात. मग ह्या 10 जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर 10 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये 36.41% गायी या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. तर 50.92% म्हशी आहेत, 78.96% मेंढ्या आहेत, तर 48.07% या शेळ्यांचे प्रमाण ह्या 10 जिल्ह्यामध्ये आहेत. तर मग या 10 जिल्ह्यामध्ये यांच्या जनावरांच्या संख्येच्या नुसार त्यांचे उत्पादन बघायला गेलं तर जे काही आपली देशी गाई आहेत त्या देशी गाईपासून 46.50% दूध उत्पादन हे होत असते. 73.01% उत्पादन हे संकरित गाईपासून होते. तर 57.57% उत्पादन हे म्हशीपासून होते. तर शेळीपासून 55.65% उत्पादन हे मिळत असते.
तर अशा प्रकारे आपण जे काही आपण दुग्ध व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसायाची ओळख आणि महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसाय हा कशा पद्धतीने आहे हे आपण बघितलं आहे. धन्यवाद.